नमस्कार आदाब, न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत। खामगाव प्रतिनिधी अल्तमश खान यांची रिपोर्ट। खामगाव नगरपरिषदेत जागतिक महिला दिन उत्साहात, महिला सक्षमीकरणाचा संदेश। कर्तृत्वाच्या आभाळाला गवसणी घालणाऱ्या माता भगिनींच्या सन्मानार्थ खामगाव नगरपरिषद महिला व बालकल्याण समितीच्या वतीने जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। हा कार्यक्रम केवळ औपचारिक सोहळा न ठरता स्त्री शक्तीचा गौरव आणि महिला सक्षमीकरणाचा प्रेरणादायी उत्सव ठरला। या कार्यक्रमाचे प्रमुख अध्यक्ष म्हणून खामगाव शहराच्या लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. अपर्णाताई सागर फुंडकर उपस्थित होत्या। त्यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले। कार्यक्रमात साहित्यिक प्राध्यापक सौ. विद्याताई कावडकर यांनी आपल्या मनोगतातून महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करत समाजातील महिलांची भूमिका, त्यांचे संघर्ष आणि यश यावर प्रभावीपणे प्रकाश टाकला। त्यांच्या विचारांमधून महिलांना आत्मविश्वासाने पुढे जाण्याची प्रेरणा मिळाली। यावेळी स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर सौ. नेहाताई बोबडे यांनी महिलांच्या आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। महिलांनी आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष न करता नियमित तपासणी, योग्य आहार आणि आरोग्यदायी जीवनशैली स्वीकारणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांच्या मार्गदर्शनामुळे उपस्थित महिलांना आरोग्याबाबत उपयुक्त माहिती मिळाली। कार्यक्रमात महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य, शिक्षण आणि स्वावलंबन या त्रिसूत्रीवर विशेष भर देण्यात आला। महिलांनी आता केवळ घराच्या उंबरठ्यापर्यंत मर्यादित न राहता समाजाच्या प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊन यशाचे शिखर गाठावे, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला। या प्रसंगी सौ. स्नेहाताई आकाश फुंडकर, सौ. श्रुतिताई नथानी, नायब तहसीलदार कुमार, सोनाली भाजीभाकरे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली। कार्यक्रमासाठी शहरातील शेकडो महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। माता भगिनींचा उत्साह, त्यांचा सक्रिय सहभाग आणि स्त्री सक्षमीकरणाचा उमेद पाहून कार्यक्रम अत्यंत प्रेरणादायी वातावरणात पार पडला। महिला सन्मान, जागरूकता आणि प्रेरणा यांचा संगम असलेला हा सोहळा खामगाव शहरासाठी संस्मरणीय ठरला।